काय झालं? काही होतंय का तुम्हाला? पाणी देऊ अजून थोडं? ना ठीक आहे. एक विचारू का? म्हणजे मला माहिती आहे सगळं लई बेकार झालं एकदम, पण पुढं काय होणार आहे? म्हणजे हॉटेल बंद करावं लागेल का? आम्ही जायचं का आता इथून? मेरा उम्र हो गया, वय झालंय माझं. एक दिन में इतना सहन नहीं कर पाऊंगा. आज रात तुम लोग भी जरा आराम करो, मैं भी जरा करता हूँ, जरा सोचता हूँ. हाँ, टुमारो मॉर्निंग एवरीथिंग विल बी ऑल राइट. ट्रस्ट मी, एवरीथिंग विल बी ऑल राइट. जमल्यास एक काम करा, तुमचं सगळं सामान ना एका खोलीत नेऊन ठेवा. कित्याक मरे रडतोयस? नाही नाही सायरस काढते. पोरगी आहेस का? हा, ओके. दिवस संपायच्या आधी तू मुद्दाम करतेस असं काहीतरी. अरे आल्यापासून नुसता भांडतोच माझ्याशी. मौली मौली मी भांडतोय, तू भांडतेस, कळलं ना? बर, मी भांडते. या विश तरी केलंस का मला? तू केलंस का विश मला? ए हॅलो, दिसल्या दिसल्या विश केलंय मी तुला. हो या, राईट राईट. सायरस केक कापतोस, मला नाही भरवणार? हॅपी बर्थडे असं असतं विश? हे खूप प्रेमाने केलेलं विश असतं. प्लीज डोंट. प्रेमाने केलंस का मला विश? तू ते पण नाही केलंय. ओके फाईन यार, पण परत भांडणार आहोत का या विषयावर? सॉरी. आपला बर्थडेचा डे संपण्याच्या आधी सेलिब्रेट करूया. तू विश माग, मी केक काप. हा, माझी विश पूर्ण झाली. कुठली? वी फाउंड आवर डॅडा. ओके फाईन. तू विश माग, मी केक कापणार. कूल? ओके दे. नाही अगं, किती जणांसाठी विश मागतेस? झालं ना? ओके. सो हॅपी बर्थडे टू अस. हॅपी बर्थडे टू अस. हॅपी बर्थडे डिअर सावी. टू अस. हॅपी बर्थडे टू अस. I hate you for this. I hate you. I love this flavor. Thank you so much. एवढी काय चिडचिड करते साडी? सी, तसंही तुझ्या आधी मी जन्माला आले, सो माझा हक्क आहे. घे, आता तू केक खा ना. कम ऑन सावी, जर तू ही पेस्ट्री खाल्ली नाहीस ना, तर मी ही पेस्ट्री तुझ्या केसांना लावणार आहे. And I'm telling you, it's so smooth and silky. Trust me. No यार. Okay, I'm sorry. Happy birthday. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. एवढा मोठा घोडा झालायस, आता तरी बहिणीशी नीट वाग. या मम्मा इज वॉचिंग अस. Yep. And now, Dada is also watching us. इनफ. बास झालंय डॅड प्रकरण. बॅग उचल,
आपण निघूया. कुठे? कुठे म्हणजे आपल्या घरी. बॅक टू गोवा. हा? नाही. हिमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनार यांच्या सूत्रामधुत. ए, काय करतीये? सोड आता, जे आहे ते आहे. अगं ये, रडून काय होणार नाही आणि देवाचं म्हणून पण काय होणार नाही आता. बरोबर आहे तुझं. काही होणार नाही हे श्लोक वगैरे पोथ्या वगैरे वाचून. अविघ्न आणतो सर एवढे. स्वप्न बघायला गेले की मागोमाग भीती असतेच ती तुटायची. तुझ्या विश्वासावर हे सगळं उभं केलं, हा सगळा डोलारा. आणि तू काय केलंस? बसलेली घडी परत मोडायला निघालास. मग काय बडबडते तू? काय काही होणार नाहीये. उद्या थापा येतील आणि सांगतील काय ते. तू तू उगाच काहीतरी बडबडत बसू नको. हे बघ मुक्ता, मला जे येतंय ना तेच मी करते. आणि हे जर मी केलं नाही ना तर मला नाही कळत आहे काय करू. पण कशाला कशाला करायला कशाला पाहिजे काही? शांत बस ना. आणि तुला काही करायचंच असेल ना तर जा, त्या पप्प्याला सामान आवरायला मदत कर. जा. गेले होते मी. दार उघडत नाहीये. मला ना भीती वाटली किंवा टेन्शन आलं तर मला तुझी आठवण येते. बाबू नंतर येते पण येते. तू बुद्धीची देवता आहेस ना, बुद्धीचा देवता आहेस ना, गॉड ऑफ विजडम. मग मला का नाही दिलीस बुद्धी? थांबा देतोय. एक काम कर, तिकडे वळ ना. डोळे बंद कर. अरे जागा कळतील माझ्या सगळ्या तुला. मग कर असं पटकन यार. चल आला. हे बघ लॅपटॉप आला. हो आमच्या गावाला जत्रा भरती ना तसं वाटतंय अगदी. तुम्हाला माहिती का, हे सगळं माझ्या प्रार्थनेमुळे झालं. नाही नाही नाही, मार्केटिंग आणि पब्लिसिटी ते मेन आहे. काय झालंय आपला आणि कॅप्टन कुक मुळे. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. हिरवा म्हणजे माझा, लाल म्हणजे तुझा. किती वेळा सांगायचं? भाई तू गजनी आहे का? तुला लक्षात राहत नाही का आपल्या डोळ्याचा कलर डिस्प्ले गेलाय? त्यासाठी आपण एका ब्रशवर रबर बँड लावून ठेवला होता. पण रबर बँड लावलेला आपला आहे का रबर बँड नाही लावलेला आपला ते विसरलो ना. काय 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 चड्ड्या कुठे? तुला काय करायचंय? आपण इथे का आलोय? काय सांगू का, आधी मलाही वाटलं होतं, पण खुफिया मीटिंग साठी हीच जागा परफेक्ट आहे. काही नाही, आता जे 1760 वेळा झालंय तेच होणार आहे परत. नहीं यार, इस बार कुछ अलग है. काय अलग आहे? या पप्प्याच्या चड्ड्या नाही आहेत.
शेजारी झोपायला कोणी नाही रे, त्यामुळे मला झोप येत नाहीये. तू इकडे येऊन झोपतो का प्लीज? ग्रेट, थँक्यू. युनिव्हर्सल थिअरी आहे भाई गौरव. युनिव्हर्सल थिअरी आहे गौरव. युनिव्हर्सल थिअरी आहे गौरव. ऐक ना, थँक्यू यार. बरं झालं त्यांनी पेस्ट आणायला पाठवलं नाही, आतमध्ये काहीच घातलं नाही. काय म्हणणं आहे तुझं? काय हवं काय तुला? ही अर्धी प्रॉपर्टी? वी हॅव इनफ मनी सायरस. ही अर्धी प्रॉपर्टी विकून श्रीमंत व्हायची काहीच गरज नाही आपल्याला. पिसे असं काय? ही का विकेन मी प्रॉपर्टी? सी सावी, मला फक्त नाही हे बघ, तुझी इच्छा होती की ती चिठ्ठी ते पेपर्स खरेत का खोटेत हे तुला पाहायचे. ते कळलं ना आपल्याला. तुझी इच्छा होती तुझा बाप कोण आहे. एक सेकंड. आपला बाप? तेच ते. तुझी इच्छा होती तो कोण आहे काय आहे हे तुला जाणून घ्यायचंय. मम्माची आणि त्याची स्टोरी जाणून घ्यायची. ती कळली ना थापाकडून. आता काय राहिलंय सायरस यार? तुझ्यासाठी थांबले, तुझ्या विश साठी. आता विश मागताना हेच मागितलंय मी, हे सगळं प्रकरण लवकरात लवकर संपू दे. सायरस, माझी विश तूच पूर्ण करू शकतो. चल ना यार, बॅग उचल, चल जाऊ आपण. सावी, आय एम सॉरी, पण मला थांबायचं. ओके, तुला त्या माणसाच्या जागेत थांबायचंय ज्याला आपला जन्मच नको होता. पण त्या जागी नाही जायचंय जिथे आपल्या मम्माने एकटीने स्वतःच्या हिमतीने आपल्याला लहानाचं मोठं केलंय. तुला ह्या सो कॉल्ड बापाच्या या हॉटेलमध्ये इंटरेस्ट आहे आणि आपल्या मम्माने स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कष्टाने तयार केलेल्या उभ्या केलेल्या त्या बेकरीत नाही. शेम ऑन यू सायरस. ह्या अशा माणसाला तू बाप मानतोस. सावी, मम्मा नेवर टोल्ड अस एनिथिंग. तिने कायम आपल्याला अंधारात ठेवलं, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. मग मला प्रश्न पडतो की हा बाप काय वाईट आहे जो निदान मरता मरता आपल्याला खरं सांगून गेला. बास, खूप बोलतोयस. मी नाही तुला समजू शकत ना समजून घेऊ शकत. आता नाही, तुझ्या पाठीमागून जन्माला आले याचा अर्थ असा नाही ना होत की मी लाईफ टाइम तुझ्या पाठीशी उभी राहीन. तू ठरवलंयस ना, बेस्ट. आता तुला हवं ते करायचं आणि मी मला हवं ते. सावी, तुला हा बाप हवाय, हे त्याचं हॉटेल हवंय, कीप इट. मला माझी मम्मा हवी, तिची बेकरी हवी. आणि तसंही आपण कायम गोष्टी वाटून घेत आलो. वी ऑलवेज डू दॅट. आता पण बघ ना, केक तू कापलास, विश मी मागितली. मम्माच्या कुशीत तू झोपायचास, मला कायम सेपरेट बेड लागला. केक्स बनवायला तू शिकलास, बेकरीची मॅनेजमेंट मी सांभाळली. कायम
आराम वाटून घेत आलोय आपण गोष्ट. सो आज मी मम्माला निवडते आणि तू हा डॅड. गुड बाय. सावी नो. सावी, आय नीड यू राईट नाउ. सावी, सावी थांब ना. सावी प्लीज. सावी. भरलं सगळं सामान पप्पा? पाणी देऊ का तुला? पप्प्या, उर्मिलाने ना पुलाव करून ठेवला, खातोस का जरा? अरे खाऊन घे ना, जेवणावर कशाला राग काढतोस? अरे खा खा, खयाली पुलाव नाहीये, खरा पुलाव आहे. काही नाही होत, काही टेन्शन नाही. आता जेवण उरलं तरी ओरडायला गौरव नाही ना इथं. नका खाऊ. अरे कशाला एवढं टेन्शन मध्ये बसतो तू? नाही देणार तुला त्रास. तू झोप शांतपणे, टेन्शन घेऊ नको उगाच. हा पप्पा काय झालं? गलत आहे बाई, ये गलत आहे. ठीक आहे सॉरी, मी नाही मारत जोक. मी मूड तुझा चांगला करायला म्हणून मी मारला, नाही बोलत. अरे तुला बोलत नाहीये बाई, पण हे सगळं चाललंय ना ते सगळं गलत आहे बाई. अरे हे सगळं आपण तयार केलंय यार. आपला काम आहे बाई, आपली मेहनत आहे यार. मग हे असं कोणी येणार आणि त्यांचा हक्क सांगणार बाई, याला काय अर्थ आहे? अरे जाऊ दे ना. नाही काय जाऊ दे बाई. बाई तो सायरस का व्हायरस की आणि ती सावी ना बाई, ते दोघं आधी आले असते ना इकडे आणि बघितलं असतं ना त्याच्या बापानी काय सोडले त्यांच्यासाठी, तर हैराण झाले असते बाई. काय जागा होती ही? खंडर होती, खंडर. रामसेच्या पिक्चर मधलं असतं ना भूत बंगले, तसं होते बाई. घाबरून पळून गेले असते, तेव्हा नसते बोलले काही. हे सगळं जे काही केलंय ना ते आपण तयार केलंय बाई, आणि आपणच सामान बांधतो, याला काही अर्थ नाहीये. आपल्याला हे पटत नाहीये बाई. आता मी सोडणार नाही त्याला, काही झालं तरी. आता आहे ना की बाई ना, मी आपली रूम सोडणार नाही. जाऊ दे ना, सोडून दे ना. तू एक काम कर, आमच्या रूम मध्ये येऊन राहा ना, खूप जागा आहे रे. आपण एक काम करूया, तू माझ्या बेडवर झोप आणि मी परीच्या जागेवर झोपते. अरे ते दोघं एवढ्या रात्रीच्या वेळी कुठे जाणार आहेत आता? काय ग, तू एकदा ठरवते का कोणाच्या पार्टीतली ती? हा, मगाशी ते इकडे आले म्हणून रडत होती, आता त्यांच्या काळजीने रडते. तुझं डोकं फिरलंय का? तुला काय करायचंय ते काही करतील ना, तू त्यांची काळजी नको करू. अरे पण ती मुलगी, त्या पोरीने मगाशी वरती झोपायचं भाडं दिलं ना आपल्याला, मग तसं जाईल कुठं पण बाहेर, देईल भाडं, खऱ्या हॉटेलमध्ये जाऊन राहील आपल्या लाडक्या भावाला घेऊन. आपल्याला काय करायचंय? ते कसले आता इकडून ते इकडे असणार. मी सामान बाहेर काढण्याची वाट बघत असतील ते. आता पसरले असतील आपल्या खोलीमध्ये डाराडूर. त्या लोकांनी ना आपला दिवस खराब केलाय, आता आपण त्यांची रात्र खराब करायची.